आज माझी भाची म्हणजेच माझ्या भावाची मुलगी सुट्टीसाठी माझ्याकडे इल्ला. मग त्याका आणि वहिनीक घेऊन गेल्लय माझ्या माहेरच्या कुलदेवतेक म्हणजेच पावशीच्या सातेरी मंदिरात. थंय वहिनीन आणि मी बेटीचो नारळ ठेवलो आणि निघालो माझ्या मोठ्या बहिणीकडे. फिरतीचे ब्लॉग भरपूर झाले. आता म्हटलं थोडे खाण्यापिण्याचे म्हणजे जेवणाचे ब्लॉग करूया. पण जेवण करायचो माका कंटाळो. त्यात बहिणीन जेवूक बोलवलेलं. बहिणीच्या दारात पोचलो तर माझ्या जडवानच दार उघडलं. माका बघून ता टेन्शनमध्ये येईला. ता विचारच करीत होता की घरात गेलोय की माझ्या जेवणाचे हालच होतले होत. कारण मावशीकडे भरपूर जेवक गावता. माका जेवढं जेवण करायचो कंटाळो त्यापेक्षा जास्त माझ्या मोठ्या बहिणीक जेवण करून घालायची आवड. आज विनायकी असल्यामुळे व्हेजच जेवण होता. पण त्यातही बरीच व्हरायटी होती. चपाती, चवळीची उसळ, पाल्याची भाजी, भेंडीची भाजी, आंब्याचा रायता, पापड, लोणचा म्हणजे पंचपक्वान्नच जणू. माझ्या हातचा सोडून माका कोणाच्याही हातचा व्हेज जेवण पण आवडता. जेवण बघून माका तोंडात पाणीच सुटलं. त्यात आंबे, मग काय पोटभर जेवलोय. चला, जेवण अंगारीला. ब्लॉग संपवतोय. भेटू आजचा जिरवून उद्याच्या व्हिडिओमध्ये. तवसर बाय.